संतोष भैया देशमुख यांना विनम्र अभिवादन करतो। आपल्या सगळ्यांना फक्त एकच विनंती, आपण लय वेळचं उन्हात कळतायत त्याच्यामुळे जास्त आता तुमचा वेळ घेणार नाही, पण एक विनंती अशी करतो, या संतोष भैयाच्या लेकीनं आपल्याला हाक दिली, त्या लेकीचा तिचं शेवटची इच्छा की माझ्या बापाला न्याय मिळाला पाहिजे, न्याय मिळवून देण्यासाठी एकाही बांधवानं मागं हटायचं नाही। काल त्यांची आणि मुख्यमंत्र्यांची भेट झाली, मुख्यमंत्र्यांनी त्यांना शब्द दिला एकालाही याच्यातल्या सुटू देणार नाही, जेवढी साखळी आहे ती सगळी साखळी पकडली जाईल, या शब्दाला मुख्यमंत्र्यांनी शेवटपर्यंत खरं भरावं। याच्यातला आणि सोमनाथ सूर्यवंशीच्या हत्येमधला एकही आरोपी सुटला तर मात्र अण्णा सरकारची गाठ आमच्याशी आहे। आपण मात्र मला जीवा जीव असेपर्यंत हा समाज तुमच्या पाठीशी राहील। आणि धनंजय भैया तुम्हाला जाहीरपणानं पुन्हा एकदा सांगतो, वैष्णवी ताई समोर, संतोष भैयाला न्याय मिळेपर्यंत या राज्यातला एकही माणूस एक इंच सुद्धा माग हटणार। मला फक्त एकच मुद्दा आता क्लिअर करायचा आहे, ह्या धनंजय मुंडेने जे प्रयोग सुरू केले, या धनंजय मुंडेने जे षडयंत्र सुरू केलेत आणि ते जो लोकांना सांगतोय आता रास्ता रोको करा, मोर्चे काढा, आंदोलन करा, हे धनंजय मुंडेचं काम आहे, दुसरं कोणाचं ना। धनंजय मुंडे तुमच्या लक्षात येत नाही, तुम्ही जास्त खोलात चाललाय। ही जर रूट तुम्ही अशी पाडली, संतोष भैयाच्या पाठीशी उभा न राहता आरोपीच्या पाठीशी उभा राहायचं काम तुमच्या लाभार्थी टोळीकडून जर तुम्ही सुरू केलं आणि ह्याच्यानंतर जर तुमच्या घरातला कोणी मेलं तर मला सुद्धा काढायचे का? हा महाराष्ट्र धनंजय मुंडे नेमका कोणत्या बाजूला घेऊन चाललाय? आपण मंत्री पदावरती आहेत, संविधानाची शपथ घेतली, राज्याचा प्रमुख व्यक्ती म्हणून आपण काम करता आणि तुमच्या लाभार्थ्या गुंड टोळीला तुम्ही राज्यात आंदोलन करायला लावता आणि आरोपीला साथ देता। ही चाललेली दिशा धनंजय मुंडेची चांगली नाही। जर राज्यात रोड पडली, कोणाचा माणूस मेला किंवा मारला तर आरोपीला साथ द्यायची, तर सगळ्या जाती धर्माचे लोक इथून पुढे तसंच करायला सुरुवात करतील। माणूस मेला किंवा मारला की ती जात त्या आरोपीच्याच बाजूने उभा राहणार। आणि या राज्यातलं आणि देशातलं पहिलं उदाहरण आहे की धनंजय मुंडे या गोष्टी त्या गुंड टोळीच्या जीवावरती घडून आणायला लागला। मी काय बोललो त्या दिवशी परभणीला, अण्णा फोन चालू आहे का? मी परभणीला त्या दिवशी काय बोललो, धनंजय देशमुखांना त्या धनंजय मुंडेच्या लोकांना धमकी दिली। या राज्यातले लोक म्हणतात जर संतोष देशमुखांच्या वेळेस त्याच वेळेस अॅट्रॉसिटी ऍक्ट दाखल झाला असता तर आपल्या संतोष देशमुखांचा खून झाला नसता। जर तो गुन्हा दाखल करून घेतला असता तर संतोष भैया देशमुखांचा खून झाला नसता। तसंच पुढे आम्ही सुद्धा डोक्यात आणलं, जर पोलीस स्टेशन मध्ये आरेरावी धनंजय देशमुखांना त्या धनंजय मुंडेचे लोक धमकी द्यायला लागले आणि आपण जर बोललो नाही तर तसा जर हा खून झाला तर लोक म्हणतील वेळीच जनतेने सावध व्हायला पाहिजे होते।